केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2, 25 जानेवारी 1950 ला. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. तसेच मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती इथे पण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद भाग 15 कलम 324 ते कलम 329 दरम्यान करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 324 मध्ये भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आलेली आहे. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे तालकटोरा, दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोगाची रचना आहे, एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक असतात आणि मित्रांनो यांची संख्या राष्ट्रपती मार्फत निश्चित केली जाते. मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य सहाय्यक यांची नियुक्ती राष्ट्रपती संसदेच्या कायद्यानुसार करतात आणि मित्रांनो यांचे कार्यकाल असते 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत यांचे कार्यकाल असते. मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय आहे, हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याचा फायदा तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या शिफ्टमध्ये नक्कीच होणार आहे. पुढील प्रश्न आहे, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कुठे देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4, मुंबई या ठिकाणी. भारत छोडो हा नारा सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी देण्यात आला. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण लक्षात असू द्या. भारत छोडो हा नारा सर्वप्रथम महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी, मित्रांनो तारीख सुद्धा लक्षात असू द्या, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दिला. लक्षात असू द्या मित्रांनो, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत दिला. पुढील प्रश्न आहे, हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 टक्करमध्ये झालेली आहे? हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 टक्करमध्ये झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट या दरम्यान हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? कोणत्या ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2, चार्टर ॲक्ट 1793. चार्टर ॲक्ट 1793 ॲक्टमुळे कंपनीला त्याचा कारभार 20 वर्षासाठी वाढवता आला. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील भाग 2 कशा संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3, नागरिकत्व. भारतीय राजघटनेतील भाग 2 नागरिकत्वाशी संबंधित आहे. तसेच मित्रांनो भारतीय राजघटनेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. भारतीय राजघटनेमध्ये एकूण 25 भाग आहेत. काही महत्त्वाचे भाग इथे आपण पाहूया, ज्यावर टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्राचे तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 4 मध्ये मार्गदर्शन तत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. भाग 4 क मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो भाग 5 मध्ये संघराज्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि भाग 6 मध्ये घटक राज्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राजघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्काची तरतूद कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे भाग 3 मध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1, कलम 169 मध्ये. भारतीय राजघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती
अथवा बरखास्ती कलम 169 मध्ये केलेली आहे? पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 28 एप्रिल 2015ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यामध्ये 28 एप्रिल 2015ला लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला? भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कलम 326 नुसार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. तसेच मित्रांनो, काही महत्त्वाचे टॉपिक इथे आपण पाहूया ज्यावर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 14 मध्ये कायद्यापुढेची समानताची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 21 मध्ये शिक्षणाच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, निवडणूक आयोगाची तरतूद भाग 15 कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, कारण या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 324 नुसार. त्यानंतर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे? असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 17 नुसार. पुढील प्रश्न आहे, ने, ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? ने, ए व सी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 तृतीया. ने, ए व सी हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे आहेत. पुढील प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी भारतामध्ये सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई या ठिकाणी 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 धूपगड. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वत हे धूपगड आहे. पुढील प्रश्न आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावा? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावा? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 18. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 18 असावा. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा.